तुला कळतंय का तू नक्की काय करतोयस? तू सुखाच्या शोधात भटकत फिरतोस, पण नेमकं सुख म्हणजे काय हेच बहुधा कळलं नाहीये तुला. हो, पैसा जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे. पण तुझं जगणंच मुळात पैशांसाठी झालंय रे. तहानभूक विसरून पैशाला सुख मानून तू तुझ्या नकळत भरकटत चाललायस. आज तुझे डोळे उघडतो बघ. एकदा एक गरीब लहान मुलगा आई वडिलांसोबत बाजारात खरेदीला गेला. तिथे त्याने पालकांच्या खिशाला परवडेल असे आईस्क्रीम विकत घेतले. आता तिथेच शेजारी एक समवयस्क मुलगा त्याच्या आईसोबत खरेदीला आला होता. आता त्याच्यासारखी सायकल हवी म्हणून गरीब मुलगा हट्ट करू लागला. तर श्रीमंताच्या पोराला गरीबाच्या हातातलं आईस्क्रीम हवं होतं. पण त्या आईने ते न देता त्याच्या हातात महागडं खेळणं दिलं. त्यावेळी गरीबाचं पोर फार रडलं. त्याचे वडील त्याला म्हणाले, तुला नेमकं काय हवं होतं ना, हे तुला मोठं झाल्यावर कळेल. गरीब मुलगा मोठा झाला तेव्हा त्याला कळलं ती 3 चाकी सायकल ही त्या श्रीमंत मुलाच्या अपंगत्वाचे नको असलेलं ओझं होती. आणि गरीब असलो तरी शारीरिक संपत्ती मात्र आपल्याकडे शाबूत होती. तुझं हेच चुकतं. तुझं आहे ना, तुझं सुद्धा हेच चुकतं. तू स्वतःचं सोडून बाकी काय करतात हेच पाहून स्वतःलाच कमी लेखतोस. अरे सगळ्यात मोठी संपत्ती ही सुदृढ शारीरिक संपत्ती आहे, हे कायम लक्षात ठेव. उद्या भरमसाठ पैसा असेल पण शरीराला दुखण्याची लागण झालेली असेल ना, तर त्या संपत्तीचा उपभोगच घेता येत नाही. तर मग अशा कृत्रिम द्रव्याचा काय उपयोग? अरे बाकीच्यांच्या ताटात काय वाढलंय हे वाकून बघणं सोड. जो तो कर्माने आणि सवयीने मरतोय. तू तुझी शारीरिक संपत्ती अधिक बळकट करण्यावर भर दे. मन प्रसन्न आणि शरीर सुदृढ असणं ह्यापेक्षा कुठलीच मोठी संपत्ती या भूतलावर नाही. जिच्या जोरावर तू स्वतःच्या कल्पक बुद्धीचा वापर करून तू अपेक्षित स्वप्न साकार करूच शकतोस. त्यामुळे आधी स्वतःला जप. विश्वास ठेव, सगळं प्रयत्नातून तुला नक्की मिळेल. आणि हो, आणि हो, भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एका दुष्टचक्रात अडकल्यासारखं झालंय. नक्की काय करतोय, कुठे जायचंय आणि कुठे जातोय याचा तुला मुळी थांगपत्ताच लागत नाही ना. मिळतील. आज सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. आता लक्ष देऊ नये. एकदा एका हत्तीला लहानपणी साखळ दंडाला बांधण्यात आलं. कालांतराने तो हत्ती मोठा झाला, पण त्याला स्वतःच्या ताकदीचा अंदाजच नव्हता. त्यामुळे स्वबळावर जिथे तो साखळदंड सहज तोडू शकत होता, तिथे नकळत त्याला त्यात स्वतःला बांधून ठेवण्याची सवय झाली होती. आणि या ऐशोआरामी सवयीमुळे त्याच्या मतीची निव्वळ माती झाली होती. आता अगदी हीच परिस्थिती आहे ना, ही तुझी आहे. फक्त साखळदंडाऐवजी तू स्वतःच स्वतःला या पिंजऱ्यात अडकवून घेतोस. त्या पिंजऱ्याच्या मैफिलीत तू इतका रंगतोस अथवा रंगला आहेस की तुला निव्वळ महिन्याला अपेक्षित पैसा मिळतोय, तेवढ्यापुरता सगळं भागतंय आणि म्हणून तू स्वतःच स्वतःला विसरलायस आणि कुठेतरी त्या अनपेक्षित दुष्टचक्राच्या स्वाधीन झालायस. आणि तरी आणि तरीही अशात लोकांना, समाजाला दिखाऊपणा करणे हे तुझं मात्र काही संपलेलं नाही. आणि त्यामुळे तू नकळत नको असलेल्या गरजांची भूक आधी भागवू लागलायस. अरे का? कशासाठी? तर निव्वळ लोकांना दाखवण्यासाठी. अरे कोण आहेत ही लोक? का तू यांचा इतका विचार करतोस? आणि ह्याचमुळे ही तुझी प्रगती खुंटते. समाधानाची जाणीव झाल्याशिवाय तुझी गरजांची उणीव कधीच भागणार नाही. म्हणून सांगतो बस झालं. तो पिंजरा तोड आणि लोकांच्या अपेक्षा, अवास्तव निरुपयोगी खर्च करण्यापेक्षा वास्तव स्वीकार. स्वतःला ओळख. तुझं वय हे आता कितीही असो, आज स्वतःसाठी तुला अपेक्षित ध्येय निश्चित कर आणि त्यावर खंड न पाडता निसंकोचपणे काम कर. त्यात खरी आयुष्याची मजा आहे. त्यामुळे चल उठ. उठ, स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेव आणि भिवू नकोस. भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी
तुझ्या पाठीशी आहे.